कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले. शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजितदादांचा संताप. राज्यातील बळीराजावर आसमानी संकट, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जा, शेतकऱ्याला धीर. सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यामधील पूरस्थितीचा आढावा. शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवर कार्यवाही सुरू. ड्रोनसह मोबाईलमधील फोटोही पंचनाम्यासाठी मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावामध्ये पाहणी. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा. पूर स्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओळा दुष्काळ जाहीर करा. एकरी 30,000 रुपयांची मदत द्या, फडणवीसांकडे मागणी. शेतकऱ्यांचं साठवणुकीमधलं धान्यही अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये भिजलं. उपकार केल्याप्रमाणे 7,000 नको तर हेक्टरी 50,000ची मदत करा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी. उद्धव ठाकरे आज मराठवाड्यामधल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर. धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची ठाकरे पाहणी करणार. राज्यामध्ये 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. मराठवाड्यामधील काही भागात 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार. खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पूर स्थितीबाबत चर्चा. महाराष्ट्राला मोठ्या पॅकेजची गरज, केंद्रानं मदत करावी, सुळेंची मागणी. धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात. ट्विटवर शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा फोटो तर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा, राऊतांची टीका. भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार. 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार.